जय हिंद फ्रेंड मित्रांनो, पुन्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बोलणार आहे एग्जाममध्ये जे शाब्दिक उदाहरणं आपल्याला विचारले जातात ते शाब्दिक उदाहरणं कसे सॉल्व करायची असतात। मित्रांनो, युजली मी असं ऑब्झर्व केलं आहे, शाब्दिक उदाहरणांच्या केसमध्ये 3 टप्पे आपल्याला पार करायचे असतील तेव्हा आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो। सर्वात पहिला जो टप्पा आहे मित्रांनो तो म्हणजे शाब्दिक उदाहरणांना वाचून त्यांची मांडणी करणे। ठीक आहे, त्यांची काय करणे? मांडणी करणे। मांडणी करणे म्हणजे मित्रांनो त्यांना समीकरणाच्या स्वरूपात मांडणे। म्हणजे आपल्याला जे काही शाब्दिक स्वरूपात दिलं आहे त्याला आपल्याला समीकरणाच्या स्वरूपात मांडता यायला पाहिजे, मे बी एकचल किंवा मग द्विचल। ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो जे काही समीकरण आहे ते समीकरण आपल्याला व्यवस्थित सोडवता यायला पाहिजे। ठीक आहे ना, म्हणजे समीकरण व्यवस्थित सोडवणे आणि या पद्धतीने मित्रांनो आपल्याला विचारलेल्या प्रश्नाचा काय मिळते आहे? आन्सर मिळते आहे। तर मित्रांनो सर्वात पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे मांडणी। समीकरण कसं मांडायचं? तर समीकरणामध्ये मित्रांनो सर्वात महत्त्वाची जी बाब असते ती म्हणजे इज इक्वल टूचं साइन। इक्वल टूचं साइन काय म्हणते आहे? जे बरोबरच्या चिन्हाच्या इकडे आहे तेच बरोबरच्या चिन्हाच्या तिकडे आहे। आता इथे ना मित्रांनो तुम्हाला काही चिन्ह प्लस मायनस गुणाकार भागाकार काहीतरी करायला दिलेला असू शकतो आणि तिकडे सुद्धा तुम्हाला याच प्रकारचे चिन्ह दिलेले असू शकतात। आता मित्रांनो शाब्दिक उदाहरणात तो आपल्याला डायरेक्ट म्हणणार नाही की यांची बेरीज करा की यांचा गुणाकार करा की भागाकार करा। जसं काही प्रश्न दाखवतो पहा मी तुम्हाला। फॉर एक्झाम्पल जसं हा एक प्रश्न आहे पहा, राज्यसेवेमधला याच्यामधला प्रश्न घेऊया, MPSC मधला। एका संख्येतून 5 वजा करून 7 ने भागल्यास उत्तर 2 येते। आता मित्रांनो ती संख्या आपल्याला माहित नाही म्हणून ती संख्या आपल्याला काहीतरी अज्यूम करावी लागेल। मग ते काय मानतो आपण? x। जिथे मित्रांनो आपण x मानतो आहे तर x हा काय झाला? याच्यामधला चल झाला। ठीक आहे की नाही? म्हणजे डेफिनेटली या ठिकाणी एकचल किंवा द्विचल समीकरणावर आधारित एक्झाम्पल्स म्हणजे समीकरण बनतात, ते आपल्याला बनवता यायला पाहिजे आणि सॉल्व्ह करता यायला पाहिजे। ठीक आहे ना, एक एक्झाम्पल दाखवतो ॲडजस्ट। ठीक आहे ना, आणखीन एक प्रश्न पहा मित्रांनो। काही प्रश्न जे आहेत ते या प्रकारचे आहेत। फॉर एक्झाम्पल हा एक प्रश्न पहा, 700 रुपये एवढ्या किमतीचा वापर करून एका शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामगिरीसाठी 7 बक्षिसे द्यायची आहेत। प्रत्येक बक्षीस आधीच्या बक्षिसापेक्षा ₹20 ने जास्त असेल तर बक्षिसाची किमान रक्कम निवडा। आता मित्रांनो आपल्याला इथे नाही दिलं त्याने की बेरीज करा की वजाबाकी करा, पण प्रश्नाचा जो सेन्स आहे तो सेन्स लक्षात घेऊन आपल्याला ठरवायचं असेल की इक्वेशन मांडताना बरोबरच्या चिन्हाच्या इकडे बेरीज वजाबाकी करायची आहे की तिकडे काय करायचं आहे। ठीक आहे ना, तर या ज्या अडचणी आहेत विद्यार्थ्यांच्या त्या अडचणीत मित्रांनो आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये सॉल्व्ह करायचे असतील। ठीक आहे ना, तर सर्वात पहिले बघूया मित्रांनो मांडणी करण्यासाठी कोणकोणत्या टर्मिनॉलॉजीज महत्त्वाच्या आहेत, कोणकोणते कन्सेप्ट तुम्हाला माहिती असले पाहिजे। सर्वात पहिला जो कन्सेप्ट आहे मित्रांनो तो आहे पट। पट करणे म्हणजे काय? पट करणे म्हणजे आपण गणितीय चिन्हाच्या स्वरूपात म्हणूया गुणणे। समजा मी संख्या घेतली x आणि तुम्हाला म्हटलं की याची 5 पट करा, तर मित्रांनो x ची 5 पट किती व्हायला पाहिजे? 5x व्हायला पाहिजे, 5 ने गुणणे। समजा मी तुम्हाला म्हटलं की x ची 3/4 पट करा, तर इथे व्हायला पाहिजे मित्रांनो x गुणिला 3/4। ठीक आहे ना, या पद्धतीने x ने 3 ला गुणलं तर हे व्हायला पाहिजे 3x भागिला 4। तर सिंपल आहे, पट करणे म्हणजे गुणणे। ठीक आहे, पट करणे म्हणजे गुणणे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक वाक्य दिलेलं असते फरक। फरकचा अर्थ होतो मित्रांनो गणितीय भाषेत वजाबाकी। ठीक आहे ना, त्यानंतर कधी कधी तो आपल्याला देतो या ठिकाणी मिळवा। ठीक आहे ना, मिळवा। मिळवणे म्हणजे मित्रांनो बेरीज करणे। कधी कधी आपल्याला असा वर्ड असतो अधिक। ठीक आहे ना, अधिक। अधिकचा अर्थ होतो मित्रांनो या ठिकाणी प्लस। कधी कधी आपल्याला असा पण वर्ड दिलेला असेल, एकतर कमी दिलं असेल किंवा मग जास्त दिलं असेल, हे सर्व समोर येईल मित्रांनो समोरच्या उदाहरणात। तर तिथे करायचं मायनस, कमी असलं तरी मायनस करायचं, जास्त असलं तरी मायनस करायचं। कसं पहा, समजा मी असं म्हटलं की तुमचं वय माझ्यापेक्षा 5 वर्षांना कमी आहे, याचा अर्थ माझ्या वयातून तुमचं वय मायनस केलं तर 5 यायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? म्हणजे मी कमी यूज केलं तरी मायनसच केलं। आता मी असं म्हणेल की माझं वय तुमच्या वयापेक्षा 5 वर्षांनी जास्त आहे, याचाही अर्थ माझ्या वयातून तुमचं वय मायनस केलं तर उत्तर किती यायला पाहिजे? 5 यायला पाहिजे। तर मित्रांनो सेम आहे, यामध्ये फारसा काही फरक नाही आहे। ओके, आता मित्रांनो सपोज जर समजा तुम्हाला एक संख्या दिली आहे x आणि तो म्हणतो आहे की याला 3 ने अधिक करा, याच्यामध्ये 3 मिळवा, अधिक किंवा मिळवा दिलाय तर ती संख्या होते x + 3। किंवा म्हटलंय मित्रांनो की याने काय करा, 3 ने कमी करा। कमी जर करायचं असेल तर काय करावं लागेल? या ठिकाणी मायनस करावं लागेल। या पद्धतीने मित्रांनो हे जे कन्सेप्ट आहेत हे कन्सेप्ट
उदाहरणाची मांडणी करत असताना कशा पद्धतीने वापरायचे हे पूर्ण लेक्चरमध्ये आपल्याला समजून घ्यायचं असेल मित्रांनो, लेक्चर मन लावून पहा. सर्व बाबी ज्या आहेत त्या ठिकाणी मी तुमच्या क्लिअर करून देईल निश्चितपणे. ठीक आहे ना. ओके. आता मित्रांनो 4 क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज 54 आहे, तर सर्वात मोठी संख्या कोणती? मी साधा आणि सोपा प्रश्न यासाठी घेतो आहे की इथून ना थोडा कन्सेप्ट बिल्डअप करत जाऊया, म्हणजे समोर येणाऱ्या प्रश्नांमध्ये या बाबी यूज कशा करायच्या ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल, कळेल. ठीक आहे ना मित्रांनो. 4 क्रमागत नैसर्गिक संख्यापैकी पहिली संख्या जर मी x मानली तर त्या पुढची संख्या मी कोणती घ्यायची, कशी घ्यायची हे मी सांगतो. त्यानंतर तिसरी संख्या कोणती घ्यायची हे पण लक्षात घेऊया आणि चौथी संख्या कोणती घ्यायची हे सुद्धा लक्षात घेऊया. मित्रांनो क्रमागत नैसर्गिक संख्या म्हणजे 1 2 3 4 5 6 अँड सो ऑन, या सर्व काय झाल्या क्रमागत नैसर्गिक संख्या झाल्या. मित्रांनो क्रमागत नैसर्गिक संख्येमध्ये एक तुम्ही बाब ऑब्झर्व करत असाल की येणारी पुढली जी संख्या आहे ती आधीच्या संख्येपेक्षा 1 न मोठी. प्रत्येक संख्या, जसा हा 3 आहे आधीच्या 2 पेक्षा 1 न मोठा, हा जो 4 आहे तो आधीच्या 3 पेक्षा 1 न मोठा. म्हणजे क्रमागत नैसर्गिक संख्येत येणारी पुढली संख्या ही आधीच्या संख्येपेक्षा नेहमी 1 ने मोठी असते. क्लिअर आहे ना. तर मित्रांनो पहिली संख्या जर x मानली तर त्या पुढली संख्या त्यापेक्षा 1 ने मोठी घ्यायची, त्या पुढली संख्या त्याहीपेक्षा 1 ने मोठी घ्यायची, त्या पुढली संख्या त्याहीपेक्षा 1 ने मोठी घ्यायची. म्हणजे पहिले 1 त्यापेक्षा मोठा 2 त्यापेक्षा मोठा 3, या पद्धतीने मित्रांनो आपण त्या संख्या घेतल्या. ट्रिकनेही सॉल्व्ह करता येईल, पण मित्रांनो पहिले बेसिक समजून घ्या, बेसिक पक्क करा, नंतर मग ट्रिक वगैरे बाबी कशा यूज करायच्या ते पण आपण घेऊयाच. ठीक आहे ना. ओके मित्रांनो काय म्हणतोय, चारही संख्यांची बेरीज 54 आहे, बरोबर आहे ना. तर इथे घेतो मी पहिली संख्या प्लस त्याच्यामध्ये मिळवली दुसरी संख्या प्लस या ठिकाणी तिसरी संख्या प्लस या ठिकाणी चौथी संख्या, या सगळ्यांची जी बेरीज आहे ती किती आहे 54 आहे, 54. बस पहिली संख्या टाका, पहिली संख्या x अधिक दुसरी संख्या मित्रांनो x+1 अधिक तिसरी जी संख्या आहे ती आहे x+2 अधिक चौथी जी संख्या मित्रांनो ती आहे x+3 इज इक्वल टू या ठिकाणी बेरीज जी आहे ती आहे 54. याला म्हणतात मित्रांनो इक्वेशनची मांडणी करणे. त्याने दिलेल्या माहितीनुसार आपण इक्वेशनची काय केली, मांडणी केली. आता पुढला प्रकार आहे इक्वेशनला सॉल्व्ह कसा करायचा. तर सर्व x जमा करा मित्रांनो. ठीक आहे ना. बोर्डवर पाहत राहा. सर्व x आपण या ठिकाणी काय करूया, जमा करूया. पहा 1 2 3 4 किती x झाले, 4x झाले. प्लस नंबर मोजा मित्रांनो, 1 अधिक 2 म्हणजे 3 आणि 3 म्हणजे 6 इज इक्वल टू मित्रांनो या ठिकाणी दिसते आहे 54. याला म्हणतात इक्वेशन. एक चल समीकरण. यामध्ये मित्रांनो x हा चल आहे, 4 हा कोइफिशियंट आहे म्हणजे सहगुणक आहे, 6 आणि 54 या झाल्या कॉन्स्टंट संख्या. ठीक आहे ना. आता मित्रांनो सॉल्व्ह करताना ना बरोबर खाली बरोबरचं चिन्ह द्यायचं. जी संख्या लहान आहे ती मोठ्याकडे घेऊन जायची. 54 मोठा आहे हा कुठे जाणार नाही, हा +6 आहे हा बरोबरच्या चिन्हाच्या तिकडे गेला तर मित्रांनो काय होईल, -6 होईल या पद्धतीने. आणि इथे शिल्लक राहील मित्रांनो फक्त 4x. ठीक आहे. 54 मधून 6 काढूया, 54 मधून 4 गेले 50, परत 2 गेले 48. सो मित्रांनो 4x इज इक्वल टू 48. 4x चा अर्थ होतो आहे 4 गुणिला x. म्हणजे मित्रांनो इथे 4 जो आहे तो x ला गुणाकारात आहे, तो बरोबरच्या चिन्हाच्या जर आपण तिकडे घेऊन गेलो ना तर तो कुठं जाईल, भागाकारात जाईल. सो x इज इक्वल टू मित्रांनो इथं 48 घ्या, भागीला 4 करा, तर 4 1 4 आणि 12 48. म्हणजे मित्रांनो पहिली जी संख्या आहे ती किती यायला पाहिजे, 12 यायला पाहिजे. आपल्याला विचारलाय सर्वात मोठी संख्या कोणती. बघा मित्रांनो पहिली संख्या 12 घेतली तर दुसरी संख्या त्यापेक्षा 1 ने मोठी 13 यायला पाहिजे क्रमाने, त्यापेक्षा मोठी 14, त्यानंतर मित्रांनो 15, या पद्धतीने त्या 4 संख्या असल्या पाहिजे. आता आपण काढलेलं उत्तर बरोबर आहे की नाही हे आपण टॅली करून पाहू शकतो. कसं, तर मित्रांनो आपण यांची बेरीज करून पाहूया. बेरीज 54 येत असेल तर आपलं उत्तर करेक्ट. ठीक आहे ना. पहा 5 आणि 4 9, 9 आणि 3 मित्रांनो 9 10 11 12, 12 13 14, 14शी मित्रांनो 4 हातचाला 1. ठीक आहे. 1 2 3 4 आणि हातचा 1 5. म्हणजे आपण काढलेल्या ज्या संख्या त्या ठिकाणी काय आहेत, एकदम करेक्ट आहेत. क्लिअर होते मित्रांनो. पहा कदाचित बऱ्याच विद्यार्थ्यांना या बाबी माहिती असतील, पण आपल्याला जे आयोगाचे प्रश्न घ्यायचे आहेत प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेले ग्रुप बी ग्रुप सी किंवा मग राज्यसेवा SSC MTS वगैरे, त्यांच्यासाठी मित्रांनो हे आपण फाउंडेशन रेडी करतो आहे. हळूहळू आपण त्या प्रश्नांकडे जाऊया, बघूया त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल. जसं मित्रांनो त्या 4 क्रमागत नैसर्गिक संख्या होत्या तसं इथं 4 क्रमागत नैसर्गिक समसंख्या दिलेल्या आहेत. आता मित्रांनो समसंख्या दिलेल्या असतील तर प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा त्याविषयी सुद्धा बोलूया. पहा डायरेक्ट घेतो आहे मी या ठिकाणी पहिली संख्या प्लस
दुसरी संख्या प्लस तिसरी संख्या प्लस चौथी संख्या या सगळ्यांची बेरीज मित्रांनो आपल्याला या ठिकाणी किती दिली आहे 140 दिलेली आहे। ट्रिक पण सांगेल की डायरेक्ट कसं सॉल्व करायचं ते पण घेऊ आपण, शेवटी पहिले बेसिक क्लिअर करून घ्या, ठीक आहे। 140 आहे। आता मित्रांनो समसंख्या पहा, इथे लिही तुम्ही पहिली 2, त्यानंतर 4, 6, 8 आणि 10 अँड सो ऑन। या सर्व झाल्या मित्रांनो क्रमागत समसंख्या। समसंख्येमध्ये तुम्ही पाहू शकता की समसंख्येमध्ये येणारी पुढली जी संख्या आहे ती आधीच्या संख्येपेक्षा 2 ने मोठी आहे। जसं 4 आहे 2 ने मोठं, 6 आहे 4 पेक्षा 2 ने मोठे, 6 आहे 8 आहे 6 पेक्षा 2 ने मोठे। म्हणजे मित्रांनो समजा मी जर या ठिकाणी पहिली संख्या x घेतली तर दुसरी संख्या जी आहे ती मला इथे 2 ने मोठी म्हणजे x+2 घ्यावी लागेल। पुढची संख्या परत 2 ने मोठी म्हणजे x+4 घ्यावी लागेल। पुढली संख्या परत 2 ने मोठी म्हणजे x+6 घ्यावं लागेल। या पद्धतीने मित्रांनो आपण बेरीज जी आहे ती किती काढूया 140 काढूया, ठीक आहे ना। कसं सॉल्व करायचं तर मगाशी केलं होतं तसं, x मोजा 1 2 3 4 4x झाले। संख्या मोजा 2 अधिक 4 6 6 अधिक 6 म्हणजे मित्रांनो या ठिकाणी 12 इज इक्वल टू या ठिकाणी मिळते आहे 140। ओके, बरोबर खाली बरोबरचं चिन्ह द्या। जी लहान संख्या आहे ती मोठ्याकडे जाईल आणि मोठ्याकडे जाताना तिचं चिन्ह बदलेल, याला म्हणतात पक्षांतर, ठीक आहे ना। जसं हे 140 इथेच राहील पण हे अधिक 12 जर तिकडे गेलं ना मित्रांनो तर हे होईल -12, असं या ठिकाणी फक्त शिल्लक राहील 4x, ठीक आहे। पहिले 40 मधून मित्रांनो आपण 10 मायनस करूया 30 आणि 30 मधून 2 गेले तर मित्रांनो 128। एकदा चेक करा, 8 आणि 2 10 0 हातचा आलाय, 2 आणि 1 3 हातचा 1 4, करेक्ट। सो 4x इज इक्वल टू 128, x इज इक्वल टू 128। 4 हा x ला गुणाकारात आहे, इकडे गेला तर भागाकारात जाईल। कॅल्क्युलेट करा मित्रांनो, 4 1 4 4 3 12 आणि 4 2 8, तर x इज इक्वल टू मित्रांनो 32, ठीक आहे। आपल्याला विचारला सर्वात लहान संख्या कोणती, सर्वात लहान संख्या मित्रांनो कोणती असली पाहिजे x, ठीक आहे। पहा सर्वात लहान संख्या x ची व्हॅल्यू किती 32। त्यानंतर दुसरी जी संख्या आहे ती यापेक्षा 2 ने मोठी, याला मी फर्स्ट म्हणतो, याला मी सेकंड म्हणतो। दुसरी संख्या 2 ने मोठी किती 34। तिसरी संख्या मित्रांनो परत 2 ने मोठी 36 आणि चौथी संख्या परत 2 ने मोठी या ठिकाणी 38। या असतील मित्रांनो त्या 4 संख्या। वाटल्यास याची बेरीज करून पहा, बेरीज किती भेटली पाहिजे 40 भेटली पाहिजे, ती निश्चितपणे मिळेलच, ठीक आहे ना। आणखी मित्रांनो एक नैसर्गिक संख्येचा प्रश्न झाला, एक समसंख्येचा झाला, एक आता विषम संख्येचा पण बघा, ठीक आहे ना। ओके, काय म्हणतो मित्रांनो 5 क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी 34 आहे, तर सर्वात मोठी संख्या कोणती, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला आहे। 5 क्रमागत नैसर्गिक समसंख्यांची, विषम नाही आहे, फक्त समही नाही आहे, डायरेक्टच दिलाय। 5 क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी 34 आहे, सम विषम काहीच नाही, ठीक आहे ना। बस मित्रांनो सरासरीचा फॉर्म्युला काय आहे, सरासरी काढताना वर जे आहे ते आपण घेतो या ठिकाणी बेरीज आणि खाली जे आहे ते आपण या ठिकाणी घेतो एकूण, या पद्धतीने सरासरी काढतो, ठीक आहे ना। तर इथे लिहूया मित्रांनो आपण सरासरी 5 संख्या आहेत ना, तर इथे लिहिलं आपण पहिली संख्या अधिक दुसरी संख्या अधिक तिसरी संख्या अधिक चौथी संख्या अधिक पाचवी संख्या। वर बेरीज घ्यायची आहे, 5ही संख्यांची बेरीज घेतली, खाली घ्यायच्यात एकूण संख्या। एकूण किती संख्या आहेत मित्रांनो 5 आणि इज इक्वल टू यांची जी सरासरी आहे ती किती मिळते आपल्याला 34 मिळते, 34। मग इकडे लिहिलं आपण 34, ठीक आहे। आता नैसर्गिक संख्येमध्ये पहिली संख्या जर मी x मानली तर दुसरी संख्या त्यापेक्षा 1 ने मोठी, पहिल्या उदाहरणात मी सांगितलंय त्यानुसार, परत 1 ने मोठी तिसरी संख्या, परत 1 ने मोठी असली पाहिजे, प्लस करू या ठिकाणी, प्लस परत 1 ने मोठी असली पाहिजे मित्रांनो चौथी संख्या आणि परत 1 ने मोठी असली पाहिजे पाचवी संख्या, ठीक आहे ना। या पद्धतीने इज इक्वल टू 34, हा 5 जो मित्रांनो इकडे छेदात आहे, छेदात म्हणजे भागाकारात आहे, तो बरोबरच्या चिन्हाच्या तिकडे जाईल तर त्याचं पक्षांतर होईल। पक्ष बदललं की टोपी बदलते, चिन्ह बदलते, याचं पण चिन्ह बदलेल। हा भागाकारात आहे, तिकडे गेल्यानंतर हा गुणाकारात जाईल म्हणजे गुणीला 5, बरोबर ना। कॅल्क्युलेट करा, तिकडला गुणाकार राहू द्या सध्या, कॅल्क्युलेट करा 1 2 3 4 5। मित्रांनो इथे आपल्याला मिळाले 5x प्लस बेरीज करा, 1 अधिक 2 म्हणजे 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 मित्रांनो या ठिकाणी किती 10 इज इक्वल टू, आता गुणाकार करूया, 5 चूक 20 ची 0 हातच्याले 2, 5 त्रिक 15 आणि 2 मित्रांनो 17, तर या ठिकाणी आपल्याला मिळालं 170।
आता जसं मी मगाशी सांगितलं की जी लहान संख्या आहे ती मोठ्याकडे जाईल, फक्त जाताना काय करेल, चिन्ह चेंज करेल. बरोबर खाली बरोबरचं चिन्ह दिलं, इथे 170 घेतलं, हा अधिक 10 जर मित्रांनो तिकडे गेला तर काय होईल, वजा 10 होईल आणि या ठिकाणी फक्त शिल्लक राहील 5x. क्लिअर आहे सगळ्यांना, जमते ना? ओके, परत बरोबर खाली बरोबरचं चिन्ह द्या. 170 मधून 10 गेले मित्रांनो 160, हा 5 इथं x ला गुंतो आहे, तिकडे गेला तर कुठं जाईल, भागाकारात जाईल. भाग द्या, 5 1 5, 5 3 15, 1 राहिला, 5 2 10. सो x इज इक्वल टू मित्रांनो 32. आपल्याला विचारला सर्वात मोठी संख्या कोणती. x म्हणजे मित्रांनो आपण पहिली संख्या घेतली होती, फर्स्ट नंबर हा x होता. जर पहिली संख्या 32 असेल तर त्यानंतर येणारी संख्या 33, त्यानंतर येणारी संख्या 34, त्यानंतर येणारी संख्या 35 आणि त्यानंतर येणारी संख्या 36. या असल्या पाहिजे मित्रांनो त्या 5 क्रमागत नैसर्गिक संख्या. ठीक आहे ना? सरासरीवर आधारित प्रश्न आहे. बेरजेचा कसा करायचा ते पण क्लिअर केलं, सरासरीचा कसा करायचा ते सुद्धा क्लिअर केलं. तर बेसिक क्लिअर आहे. हे कन्सेप्ट मी सुरुवातीला सांगितले होते ते कसे यूज करायचे ते पण मित्रांनो आपण या ठिकाणी लक्षात घेतो आहे. आणखीन समोर जाऊया, काही नवीन बाबी शिकूया. पहा, एका व्यक्तीने रुपये 2250चे कर्ज 5 हप्त्यात फेडले. प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा रुपये 50 ने जास्त असेल तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता. खूप मस्त प्रश्न आहे मित्रांनो. ठीक आहे ना? आणि यूपीएससी सॉरी याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो यूपीएससी मधला आहे असाच. तर इथे पहिले बेसिक समजून सांगतो. पहा, ठीक आहे मित्रांनो, किती हप्ते आहेत, 5 हप्त्यात फेडले. त्याने पहिल्या हप्त्यात किती दिले आपल्याला माहित नाही, प्लस दुसऱ्या हप्त्यात किती दिले माहित नाही, प्लस मित्रांनो तिसरा हप्ता, प्लस चौथा हप्ता, प्लस 5वा हप्ता, असं 5 हप्त्यात त्याने एकूण जे कर्ज परत केलं आहे ते आहे 22,050 रुपयाचं. ठीक आहे ना? आता मागचं उदाहरण आठवा. समसंख्या किंवा विषम संख्या आधीच्या संख्येपेक्षा 2 ने मोठ्या असतात, म्हणून आपण काय केलं होतं, x x अधिक 2 x अधिक 4 या पद्धतीने. ठीक आहे ना? क्रमांक संख्या x x अधिक 1 x अधिक 2 या पद्धतीने. इथे मित्रांनो सर्वात पहिला आणि हप्ता जर मी x मानला तर पुढला हप्ता 50 रुपयाने जास्त, कारण काय म्हणताय, प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा रुपये 50 ने जास्त आहे. तर पुढला जो हप्ता आहे ना मित्रांनो तो असला पाहिजे x प्लस 50चा 50 ने जास्त. तिसरा असला पाहिजे मित्रांनो पुढचा x प्लस 50 ने जास्त म्हणजे 100. पहा, या 50 मध्ये 50 मिळवले 100. चौथा परत असला पाहिजे x प्लस 50 ने जास्त करा 150. आणि लास्ट असला पाहिजे मित्रांनो x प्लस 50 ने 100 करा, समोर करा 200. असं एकूण त्याने कर्ज जे फेडलाय ते 2250 रुपयाचं कर्ज फेडलाय. समजलं का इक्वेशन कसं मांडायचं? हा सिंपल आहे मित्रांनो. हळूहळू आपण कठीण करत नेऊया, प्रिव्हियस एक्झाम मधली प्रश्न बघूया. ठीक आहे? पहा, पहिले x मोजा, 1 2 3 4 5, 5x आहेत तर इथे घेतला आपण 5x. आता संख्या मोजूया, 50 आणि 100 150 आणि 150 300, 300 आणि 200 म्हणजे मित्रांनो 500. तर इथे 5x अधिक 500 इज इक्वल टू या ठिकाणी आपल्याला दिलाय 2250. ठीक आहे ना? आता मित्रांनो इथे 5x कायम ठेवा, बरोबर खाली बरोबरचं चिन्ह ठेवा. हे 2250 आणि हे अधिक 500 जर तिकडे गेले मित्रांनो तर ते होतील वजा 500 या पद्धतीने. ठीक आहे ना? कॅल्क्युलेट करूया. पहा, 5x ला इथेच ठेवा. कॅल्क्युलेशन कसं पहा, शून्यातून 0 गेले 0 राहिले, 5 मधून 0 गेले 5 राहिले. आता मित्रांनो इथं 2 आहे, 2 मधून 5 नाही जात तर 12तून 5 काढा, किती राहिले 7. आणि इथे काय शिल्लक राहिलं मित्रांनो 1 राहिलं. डायरेक्ट 22 मधून 5 मायनस केले तर 17 राहिले, असंही आपल्याला ठिकाणी करता येते, नो डाऊट. ठीक आहे ना? आता मित्रांनो x इज इक्वल टू इथं 1750 आहे, हा 5 तिकडे गेला तर कुठं जायला पाहिजे, भागाकारात जायला पाहिजे. भागा आता 5 ने, 5 1 5, 5 3 15, 16 17, 2 उरले, हा 5 ठेवला 25 झाले, 5 5 25 आणि मित्रांनो त्यावर ठेवला 0. सो करेक्ट आन्सर जे आहे खाली लिहितो पहा ते यायला पाहिजे 350. ठीक आहे ना? आणि आपल्याला विचारला आहे तर पहिला हप्ता हा झाला मित्रांनो पहिला हप्ता. पहिला हप्ता कितीचा होता, x चा होता आणि x ची किंमत किती काढली आपण, रुपये 350. सो या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 जे रुपये 350 दर्शवते आहे ते असेल आपलं करेक्ट आन्सर. ठीक आहे मित्रांनो? एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण समीकरणे, एकचल समीकरणांची मांडणी व त्यांची सोडवणूक कशी करायची याविषयी बोलतोय. आता मित्रांनो पुढला प्रश्न आहे यूपीएससी 2013च्या परीक्षेत विचारलेला. हा पण अगदी असाच याच पद्धतीने इझिली सॉल्व्ह करता येईल. रुपये 700 एवढ्या किमतीचा वापर करून एका शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामगिरीसाठी 7
7 रोख रकमेची बक्षीस द्यायची आहे. प्रत्येक बक्षीस आधीच्या बक्षीसपेक्षा 20 रुपयाने जास्त असेल तर बक्षिसाची किमान रक्कम निवडा. काहीच नाही आलं तर ऑप्शनवरून जायचं, ठीक आहे ना, ऑप्शनवरून जाता येईल. आणि जर इक्वेशन मांडायचंच असेल तर मित्रांनो आतापर्यंत मांडलं तसंच मांडता येईल. पहा, जसं पहिलं बक्षीस येते, त्यानंतर सर हे दुसरं बक्षीस, त्यानंतर तिसरं बक्षीस, देन चौथं बक्षीस, देन पाचवं बक्षीस, देन सहावं बक्षीस आणि सातवं बक्षीस. या सर्व बक्षिसांच्या रकमेची जर मी बेरीज केली ना तर ती बेरीज यायला पाहिजे मित्रांनो 700 रुपये, कारण एकूण रुपये जे आहेत ते आहेत 700. आता प्रत्येक बक्षीस 20 ने जास्त आहे. पहिलं बक्षीस जर मी x मानलं तर दुसरं बक्षीस 20 ने जास्त म्हणजे x + 20. तिसरं मित्रांनो परत 20 ने जास्त म्हणजे x + 40. क्लिअर ना. परत त्यापेक्षा 20 ने जास्त x + 60 करूया. परत 20 ने जास्त x + 80 करूया. परत 20 ने जास्त x + 100 करूया. परत 20 ने जास्त x + 120 करूया. एकदा मोजून घेऊया की आपण बरोबर 7 बक्षीस दिले का. 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे ना. सर्व x मोजले तर मित्रांनो ते भरतील 7x, कारण 7 बक्षीस होते. आता संख्या मोजा. 20 आणि 40 60, 60 आणि 60 120, 120 आणि 80 केले तर 200, 200 आणि 100 म्हणजे 300 आणि 300 व 120 म्हणजे मित्रांनो या ठिकाणी 420. या पद्धतीने असा एकूण जी बेरीज आहे ती या ठिकाणी किती येते आहे 700 येते आहे. सो 7x = 700 ला इथंच ठेवूया, अधिक 420 तिकडे गेला तर काय होईल -420 होईल. ठीक आहे ना. तर इथे शिल्लक राहिला मित्रांनो 7x = चला 0 तून 0 गेले 0, 0 तून 2 नाही जाणार, 10 तून 2 गेले मित्रांनो 8, पण इथे हातचा घेतला तर इथे 6 राहिले, 6 मधून 4 गेले मित्रांनो 2. वाटल्यास कॅल्क्युलेट करून पहा. 420 आणि 80 म्हणजे 500 आणि 500 आणि 200 म्हणजे 700. करेक्ट आहे. आता मित्रांनो हा 7 तिकडे गेला तर भागाकारात जाईल, तर मी असं भागलं तर चालते का. पहा 7 1 7 आणि 7 चूक 28 त्याच्यावर 1 0. सो x ची जी व्हॅल्यू आहे मित्रांनो ती काय आली 40 आली. याचा अर्थ पहिलं जे बक्षीस आहे ते असलं पाहिजे 40चं, दुसरं बक्षीस त्यापेक्षा 20 ने मोठं म्हणजे 60चं. असे मित्रांनो आपण 7 बक्षीस त्या ठिकाणी दिले असतील. किमान रक्कम विचारला म्हणजे पहिलं बक्षीस कितीचं निघते आहे 40चं. वाटल्यास मित्रांनो पहिलं 40, दुसरं 60, तिसरं 80, चौथं 100. या पद्धतीने तुम्ही 7 बक्षीस द्या, त्यांची बेरीज करून पहा, बरोबर तुम्हाला किती मिळेल 700 मिळेल. ठीक आहे ना. पुढे जाऊया. एका संख्येमधून 60 मधून एका संख्येची 6 पट, हे पात आहे ना याला वाचायचं तुम्ही पट, प्रिंटिंग मिस्टेक आहे, 6 पट वजा केली तर त्याच संख्येची 4 पट उरते तर ती संख्या कोणती. सिंपल आहे मित्रांनो. आत्ताच मी तुम्हाला क्लिअर केलं की पट म्हणजे गुणाकार. ठीक आहे. आता एका संख्येची ती संख्या माहीत नाही म्हणून आपण मित्रांनो ती संख्या काय घेतली x घेतली. 60 मधून एका संख्येची 6 पट वजा करा. इक्वेशन कसं मांडायचं पहा. पहिले ना मी इथे लिहितो 6 पट कसं घ्यायचं. 6 पट. ठीक आहे ना. 6 पट कसं घ्यायचं. एक संख्या जर मी x घेतली तर त्याची 6 पट म्हणजे मित्रांनो गुणिला 6. मी सुरुवातीला सांगितलं होतं x गुणिला जर 6 केलं तर मला मिळेल 6x. ठीक आहे ना. पहिले थोडासा डेटा काढून टाकतो, पहिला प्रश्न आहे म्हणून. काय मिळते आपल्याला त्या संख्येची 4 पट मिळते. परत इथे लिहितो मी काय मिळालं तर 4 पट मिळते. जसं 6 पट म्हणजे 6x तसं 4 पट म्हणजे मित्रांनो 4x. ठीक आहे ना. आता काय करूया, आपण जे काही कन्सेप्ट शिकलो आहे त्या कन्सेप्टच्या बेसिसवर मित्रांनो आता आपण या ठिकाणी मांडणी करूया. काय म्हणतोय 60 मधून, मग हे घेतले आपण 60, याच्यामधून एका संख्येची 6 पट वजा केली. वजा म्हणजे मित्रांनो मायनसचं चिन्ह. 6 पट म्हणजे किती, त्या संख्येची 6 पट म्हणजे 6x, तर त्या संख्येची 4 पट उरते. उरणे म्हणजे बरोबर किती उरते आहे त्या संख्येची 4 पट उरते. त्या ठिकाणी घेतला आपण 4x. ठीक आहे ना. सिंपल आहे मित्रांनो. बरोबर खाली बरोबरचं चिन्ह द्या. हा 4x इथेच लिहा. सर्व संख्या एका बाजूला, सर्व नंबर एका बाजूला. हा वजा 6 आहे. -6 जर बरोबरच्या चिन्हाच्या तिकडे गेला तर ते काय होतील +6 होतील आणि इकडे शिल्लक राहील मित्रांनो 60. सो 60 = 6 4 10x. ठीक आहे ना. याला सरळ लिहून घेतो, तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून. 10x = 60. मित्रांनो परत करूया. 10 1 10 आणि 10 6 60. सो x = किती येते आहे 6 येते आहे. प्रश्न विचारलाय तर ती संख्या कोणती. तर मित्रांनो ती जी संख्या आहे ती कोणती असली पाहिजे, ती संख्या 6 असली पाहिजे. सोपी आहे. सध्या 1-2 बेसिक प्रश्न घेऊया परत
आणि कसं केलं आपण, पहिले बेसिक प्रश्न घेतला आणि त्याला नेत गेलो आपण UPSC पर्यंत. आता एक बेसिक प्रश्न घेऊया, त्याला परत नेऊया. आता राज्यसेवा किंवा बघूया, जिथे जात असेल तिथे त्याला घेऊन जाऊया. परत पहा मित्रांनो, एका संख्येची 5 पट व 2 पट यांची बेरीज 147 आहे, तर ती संख्या कोणती? हा जमेल तुम्हाला? ओके, हा पण जमेल. फरकचा किंवा एक फरकचा सांगून देतो. पहा, फरक म्हणजे मित्रांनो काय होते? वजाबाकी. जसं आपण बेसिक कन्सेप्टमध्ये शिकलो आहे त्यानुसार फरक म्हणजे वजाबाकी. एका संख्येची 8 पट, ती संख्या माहीत नाही म्हणून मित्रांनो आपण घेतली x. या x ची 8 पट, पट म्हणजे गुणाकार म्हणून 8x. फरक म्हणजे मित्रांनो वजाबाकी. 3 पट म्हणजे 3 ने गुणा 3x इज इक्वल टू किती आहे म्हणतो? 40 आहे. 8 मधून 3 गेले, इथे राहिलं मित्रांनो 5x इज इक्वल टू 40 आणि x इज इक्वल टू 5 1 5 5 8 40. सो x इज इक्वल टू 8. ती संख्या मित्रांनो कोणती असली पाहिजे? 8 ही असली पाहिजे. ठीक आहे ना? सिंपल आणि सोपी आहे, फक्त कन्सेप्ट समजून देतो आहे. पहा, जे काही सरळ सेवा आहे त्यांच्यामध्ये एवढे इझी प्रश्न कदाचित असू शकतात, पण आपण फक्त हा प्रश्न कन्सेप्टसाठी घेतो असं मी तुम्हाला वारंवार सांगतोय. समोर जाऊया मित्रांनो. आता हा प्रश्न पहा, SSC MTSच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. एका संख्येच्या दुपटीमध्ये 20 मिळवल्यास येणारे उत्तर हे त्याच संख्येच्या 8 पटीतून 4 कमी केल्यास येणाऱ्या उत्तरा एवढे आहे. ठीक आहे, तर ती संख्या कोणती? याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला बेरीज वजाबाकी इज इक्वल टू गुणाकार सर्व चिन्हांचा वापर करायचा आहे. बोर्डवर पाहत राहा. एका संख्येच्या दुपटीमध्ये, ती संख्या माहित नाही म्हणून काय घेतली आपण? x. आता एका संख्येच्या म्हणजे x च्या दुप्पटीमध्ये, x ची दुप्पट केली तर किती मित्रांनो? 2x. ठीक आहे, x ची दुप्पट 2x. याच्यामध्ये 20 मिळवा. मी सुरुवातीला सांगितलं मिळवणे म्हणजे काय? प्लस करणे. तर याच्यामध्ये आपण मित्रांनो या ठिकाणी 20 मिळवले. ओके, मिळवले तर येणारे उत्तर नेहमी बरोबरच्या चिन्हाच्या तिकडे आपण लिहितो, म्हणून बरोबरचं चिन्ह द्या, इकडे उत्तर लिहूया. हे त्याच संख्येच्या 8 पटीतून 4 कमी केल्यात येणाऱ्या उत्तरा एवढे असेल. ती संख्या म्हणजे कोणती मित्रांनो? x. याची 8 पट म्हणजे 8x. आणि यामधून किती कमी करायला सांगितले? 4 कमी करायला सांगितले. मी सांगितलं कमी किंवा जास्त असेल तर फरक घ्यायचा म्हणजे वजाबाकी करायची. क्लिअर इथपर्यंत? ओके, आता सर्व x एका बाजूला घ्या आणि सर्व संख्या एका बाजूला. मी काय करतो मित्रांनो, हा 20 इकडेच ठेवतो. हा वजा 4 जर बरोबरच्या चिन्हाच्या इकडे आणला तर तो होतो अधिक 4. बरोबर खाली बरोबरचं चिन्ह. हे 8x इथेच घ्या. हे अधिक 2x जर बरोबरच्या चिन्हाच्या तिकडे नेले तर ते काय होतील? वजा 2x होतील. ठीक आहे, कंटिन्यू करा. 20 आणि 4 24 इज इक्वल टू 8 मधून 2 गेले 6x. थोडंसं व्यवस्थित लिहून घेऊया. 6x इज इक्वल टू 24. तर मित्रांनो 6 1 6 आणि 6 चूक 24. ठीक आहे. सो x ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला किती मिळते आहे? 4 मिळते आहे. प्रश्न विचारला ती संख्या कोणती? तर ती संख्या मित्रांनो असली पाहिजे 4. हे उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे हे आपण या ठिकाणी टॅली पण करून बघू शकतो. पहा, मी तुम्हाला टॅली करून दाखवतो. काय म्हणतोय? एका संख्येच्या दुपटीमध्ये 20 मिळवा. हे 4 आहे. 4 ची दुप्पट करा मित्रांनो 8. त्याच्यामध्ये 20 मिळवा, किती मिळाले? 28. एवढेच मिळतात किंवा जेव्हा त्याच्या 8 पटीतून आपण 4 वजा करतो. ठीक आहे, 4 घ्या. ठीक आहे, त्याची 8 पट करा. 4 8 32 आणि त्याच्यातून 4 वजा करा मित्रांनो. काय मिळालं? 28. मिळाले की नाही बरोबर? तर आपण जे या पद्धतीने या ठिकाणी काढतोय ते करेक्ट आहे. ऑप्शनवरून जाणे हा पण एक उपाय असू शकतो, पण सध्या त्याविषयी आपण विचार करणार नाही, कारण महत्त्वाचं आहे इक्वेशन मांडता येणे आणि इक्वेशनला सॉल्व्ह करणे. ठीक आहे ना? ते पण सांगेल मित्रांनो की कसं करायचं. समोर दिला आहे MPSC ग्रुप C 2019चा प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न असा म्हणतोय की एका संख्येतून 5 वजा करून 7 ने भागल्यास उत्तर 2 येते, तर त्या संख्येतून 4 वजा करून 3 ने भागल्यास उत्तर किती? तर मित्रांनो प्रश्न 2 पार्टमध्ये आपल्याला विचारण्यात आला आहे. पहिला भाग आहे एका संख्येतून 5 वजा करून 7 ने भागल्यास उत्तर 2 येते, तर इथं काढायचं ती संख्या कोणती? जी काही संख्या निघेल मित्रांनो त्या संख्येतून 4 वजा करायचे आणि त्याला 3 ने भागायचं. जे काही उत्तर येईल ते ऑप्शन मधून बरोबर मारायचं. क्लिअर होत्या सगळ्यांना? हा सिंपल आहे. आता मित्रांनो संख्या माहित नाही तर आपण या ठिकाणी घेतलं की ती संख्या x असेल. आता याची 5 पट करा. x ची 5 पट म्हणजे मित्रांनो किती? 5x. याच्यामधून 7 वजा करा, सॉरी 5 वजा करा. तर एका संख्येतून 5 वजा करून, सॉरी पट नाही करायची, एक संख्या घेतली आपण x, 5 वजा करा म्हणतोय तर हे आपण या ठिकाणी केलं -5. 7 ने भागा म्हणतोय तर हे या ठिकाणी आपण भागतो आहे 7 ने. असं केल्याने उत्तर किती आलं? 2 आलं. उत्तर नेहमी बरोबरच्या चिन्हाच्या तिकडे आपण लिहितो, तर मी सुद्धा इथे उत्तर बरोबरच्या चिन्हाच्या तिकडे लिहिलं. क्लिअर होते ना? आता मित्रांनो हा 7 इकडे छेदात म्हणजे भागाकारात आहे, तिकडे गेला तो गुणाकारात जाईल.
इकडे शिल्लक राहील x मायनस 5 इज इक्वल टू हा 2 घ्या, 7 तिकडे गेला तर गुणाकारात जाईल. इथे शिल्लक राहिला मित्रांनो x मायनस 5 इज इक्वल टू 7 दोन्ही केलं तर या ठिकाणी 14. आता x इज इक्वल टू 14 ला इथेच ठेवा. हे -5 जर आपण मित्रांनो तिकडे घेऊन गेलो ना, ठीक आहे, -5 जर आपण तिकडे घेऊन गेलो तर हे व्हायला पाहिजे +5. सो x ची जी व्हॅल्यू आहे ती काय येते या ठिकाणी 19. आता जर तुम्ही ऑप्शनमध्ये 19 शोधलं ना तर तुम्हाला ऑप्शनमध्ये 19 नाही दिसणार. का मित्रांनो? कारण आपण प्रश्न पूर्ण नाही सॉल्व्ह केला. कुठपर्यंत गेलो आपण? उत्तर 2 येते इथपर्यंत. ती संख्या काढली 19. आता उत्तर काढूया. काय म्हणतोय? त्या संख्येतून 4 वजा करून 3 ने भागल्यास उत्तर किती? ती संख्या काय सापडली मित्रांनो आपल्याला? 19. याच्यामधून 4 वजा करा म्हणतोय, केलं. 19 मधून 4 वजा केले तर किती? 15. आणि या 15ला कितीने भागा म्हणतोय? 3 ने भागा. 15ला 3 ने जर भागलं मित्रांनो तर आपल्याला जे उत्तर मिळते ते मिळते आहे 5. सो या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल 5. समजलं सगळ्यांना? तर सोपी आहे मित्रांनो. हा प्रिव्हियस ग्रुप सी च्या एक्झाम मध्ये आलेला प्रश्न आहे. बस जे मी कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर केले, पट म्हणजे काय, मिळवा म्हणजे काय, भागा म्हणजे काय, ते त्या पद्धतीने प्रॉपरली यूज करा. बरोबर प्रश्न आपले सॉल्व्ह होतील. ठीक आहे ना? आणखीन समोर जाऊया मित्रांनो. पुढला प्रश्न पहा. राज्यसेवा 2017 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे ना? याला पण बघूया आपण की कसं सॉल्व्ह करायचं. 2.5 मार्काचा प्रश्न आहे. एका संख्येच्या दुप्पटीपेक्षा 3 ने लहान असणारी संख्या ही त्याच संख्येच्या तिप्पटीपेक्षा 2 ने अधिक असणाऱ्या संख्ये इतकी असेल. इतकी म्हणजे मित्रांनो बेरीज. पाहता आपल्याला ती संख्या माहित नाही म्हणून आपण काय मानलं? x मानलं. एका संख्येच्या दुप्पटीपेक्षा, ती संख्या x आहे, x ची जर आपण दुप्पट केली तर काय व्हायला पाहिजे? 2x. हे झाली दुप्पट. 3 ने लहान, लहान किंवा मोठा असेल तर काय करायचं? मायनस. 3 ने लहान असणारी संख्या इतकी म्हणजे इज इक्वल टू, पुन्हा इतकी आहे, त्याच संख्येच्या तिप्पटीपेक्षा 2 ने अधिक आहे. ती संख्या कोणती आहे मित्रांनो? x. x ची तिप्पट केली, पट म्हणजे गुणणे, तिप्पट म्हणजे x ला 3 ने गुणलं तर 3x. 2 ने अधिक आहे. अधिकचा अर्थ मित्रांनो मी तुम्हाला बेसिक मध्ये सांगितला होता, प्लस करायचं. मग या ठिकाणी काय केलं आपण? 2 ने अधिक आहे. ठीक आहे, पहिले याला सॉल्व्ह करा, ती संख्या काढा आणि नंतर मग त्या संख्येच्या 5 पटीपेक्षा 5 ने लहान याला कंटिन्यू करून आपण उत्तर काढून घेऊया. ठीक आहे, पहिले सर्व x एका बाजूला घ्या, संख्या एका बाजूला घ्या, त्यानंतर मित्रांनो आपण याला सॉल्व्ह करूया. ठीक आहे ना? पाहत राहा बोर्डवर. आता या ठिकाणी -3 आहे ऑलरेडी. हा +2 जर बरोबरच्या चिन्हाच्या इकडे आला तर हा -2 होऊन जाईल. इकडे मित्रांनो 3x आहे. हा 2 जर तिकडे गेला ना तर हा होऊन जाईल -2x. सो मायनस मायनसचं चिन्ह असेल तर आपण बेरीज करतो, फक्त चिन्ह मायनसचं देतो. तर -3 -2 -5. 3x मधून 2x गेले, शिल्लक राहिलं x. तर मित्रांनो ती संख्या कोणती असेल? 5 मायनस किंवा -5 ही असेल. आता प्रश्न समोर म्हणतोय तर त्या संख्येच्या 5 पटीपेक्षा 5 ने लहान. ठीक आहे, ती संख्या कोणती मिळाली आहे मित्रांनो आपल्याला? -5. ठीक आहे, पट करणे म्हणजे गुणाकार करणे. तर याला 5 ने गुणा आणि 5 ने लहान असणारी संख्या 5 पटीपेक्षा 5 ने लहान, लहान म्हणजे मित्रांनो मायनस. ठीक आहे ना? तर त्या संख्येच्या 5 पटीपेक्षा 5 ने लहान संख्या या पद्धतीने आपल्याला इथे मांडता येईल. ठीक आहे ना? कॅल्क्युलेट करा मित्रांनो. एक संख्या प्लस आहे, एक मायनस आहे, तर गुणाकार करताना प्लस मायनसचा गुणाकार केला तर मायनस येईल. 5 5 मित्रांनो या ठिकाणी 25, पण चिन्ह कोणतं? मायनसचं. समोर -5 दिसते आहे. कंटिन्यू करा. -25 -5 केलं तर बेरीज होईल, पण चिन्ह मात्र मायनसचंच राहील. करेक्ट आन्सर यायला पाहिजे -30. मित्रांनो एकदा ऑप्शन मध्ये बघूया आपण. ऑप्शन नंबर 3 आपल्याला ठिकाणी -30 असं दर्शवते आहे. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. समोर चलूया मित्रांनो. पुढला प्रश्न पहा. एका 2 अंकी संख्येची 103 पट. हा रिसेंट एका ग्रुप सी च्या मेन्स मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे, म्हणजे इतक्यातच. ठीक आहे ना? याला बघूया. पहा, एका 2 अंकी संख्येची 103 पट. आता ती संख्या माहित नाही म्हणून मित्रांनो आपण काय घेतलं? x घेतलं. या 2 अंकी संख्येची 103 पट. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं बेसिक मध्ये, पट करणे म्हणजे गुणणे. या x ला जर मित्रांनो मी, ठीक आहे, x ला जर मी 103 ने गुणलं तर x ने 1 ला गुणल्यास वर x राहील आणि खाली 3 राहील, तर x/3. तिच्या 104 पेक्षा 104 म्हणजे मित्रांनो x/4. ठीक आहे, 8 ने मोठी आहे. मी तुम्हाला बेसिक मध्ये सांगितलं लहान किंवा मोठी असेल तर काय करायची? वजाबाकी करायची, कारण तो फरकचा प्रश्न असतो. तर फरक काढूया. एका संख्येची 103 म्हणजे मित्रांनो x/3. ही त्याच संख्येच्या 104 पेक्षा म्हणजे x/4 पेक्षा
8 ने मोठी आहे. मोठी असेल लहान असेल तर मधात वजाबाकीचं चिन्ह, कारण लहान किंवा मोठा म्हणजे मित्रांनो फरक. क्लिअर आहे ना. आता याला कसं सॉल्व्ह करायचं, तर इथे ना आपण यांचा गुणाकार करतो आणि इकडे यांचा तिरपा गुणाकार करतो. करा 4 त्रिक मित्रांनो या ठिकाणी 12, 4 ने वर x ला गुणलं तर हे झालं 4x, 3 ने इकडे x ला गुणलं तर वजा 3x, मधात जे चिन्ह आहे तेच ठेवायचं, इज इक्वल टू 8. बरोबर खाली बरोबरचं चिन्ह द्या. हे 8 आहे, 12 इकडे गेले तर गुणाकारात जातील, तर 12 8 मित्रांनो या ठिकाणी 96 व्हायला पाहिजे आणि 4x वजा 3x म्हणजे x, तर ती जी संख्या आहे ती किती निघाली 96. पण ऑप्शनमध्ये 96 नाही आहे, कारण प्रश्न वेगळा आहे. प्रश्न काय म्हणतोय, तर त्या संख्येतील अंकांची बेरीज किती. तर मित्रांनो आपण आन्सर काढूया. ती 2 अंकी संख्या आहे 96, एक अंक 9 आहे, दुसरा अंक 6 आहे, यांची जर आपण बेरीज केली ना मित्रांनो तर उत्तर किती यायला पाहिजे, 9 आणि 6 15 यायला पाहिजे. सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. क्लिअर होत आहे. हा लेटेस्टमध्ये इतक्यात विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. 1-2 प्रश्न आणखीन घेऊन टाकूया. पहा, परत त्याच परीक्षेत ग्रुप सी मेन्सच्या परीक्षेत 2022च्या एक्झाममध्ये आलेला हा प्रश्न सेम तसाच आहे, फक्त पर्सेंटेज दिला आहे. काय म्हणतोय पहा, एका संख्येच्या 31% आणि 13% यातील फरक 576 आहे, तर ती संख्या कोणती. आता मित्रांनो एक संख्या माहित नाही म्हणून आपण ती काय घेतली, x घेतली. ठीक आहे ना. इथे लिहूया आपण x चे 31%, याच्यातून फरक म्हणजे काय, वजाबाकी. आपण क्लिअर केलाय. याच्यातून x चे 13% वजा केले तर वजाबाकी किती येतो आहे म्हणतो हा 576 येते, तर ती संख्या कोणती. मित्रांनो बोर्डवर पाहत राहा. x च्या 31 मधून x चे 13 जर मायनस केले तर इकडे आपण 31 वजा 13 करून बघूया. हे 11 झाले, 11तून 3 गेले 8, 9 10 11, 8 राहिले, 2 मधून 1 गेले 18. ठीक आहे ना मित्रांनो. ठीक आहे. 8 आणि 3 11शी 1 हात चाले 1 2 3. ठीक आहे. x च्या 31 मधून x चे 13 जर मायनस केले तर शिल्लक राहिले आपल्या ठिकाणी x चे 18%. ठीक आहे. इज इक्वल टू मित्रांनो इथे येत आहे 576. ठीक किती आलो 576. आता x म्हणजे x घ्या, चाचीचे म्हणजे मित्रांनो गणितीय भाषेत काय होतो, गुणाकार, आणि 18%चा अर्थ होतो आहे या ठिकाणी खाली 100 आणि वर 18, इज इक्वल टू मित्रांनो 576. आता सॉल्व्ह करा. हा 100 इकडे भागाकारात आहे, बरोबर खाली बरोबरचं चिन्ह देऊन टाकूया. पहिले लिहून घेऊया 576. हा 100 भागाकारात आहे, तिकडे गेला तर मित्रांनो हा गुणाकारात जाईल. हा 18 इकडे वर गुणाकारात आहे, तिकडे गेला तर कुठं जाईल, भागाकारात जाईल. ठीक आहे ना. इकडे शिल्लक राहिलं फक्त x. आता आपलं टार्गेट आहे मित्रांनो, हे जे 576 आहे याला 18 ने गुणणे. 18चा पाडा म्हणूया, 18 1 18, 18 2 36, 18 त्रिक 54. ठीक आहे ना. 57 वजा 54 मित्रांनो इथे राहते आहे 3 आणि 6, 18 2 36. तर हा जर मी भागाकार केला तर हा येतो आहे 32 आणि x इज इक्वल टू 32 गुणिला 100 केलं तर मित्रांनो हे काय मिळालं, 3200. तर ती संख्या मित्रांनो कोणती असली पाहिजे, 3200 असली पाहिजे. असा हा प्रश्न या वर्षीच्या ग्रुप सी मेन्समध्ये विचारण्यात आलेला. मित्रांनो या सर्व प्रश्नातून मी तुम्हाला इक्वेशन कसे मांडायचे, कसे सॉल्व्ह करायचे या सर्व बाबींविषयी इन डिटेलमध्ये सांगितलं. पुढच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण द्विचल समीकरण ज्याच्यामध्ये x आणि y यावर आधारित प्रश्न राहतात त्याविषयी बोलूया. मित्रांनो इथे आपण थांबूया. धन्यवाद.